LV प्रीमियर लीग सीझन 1 हा नाशिकमध्ये सुरू झाला मित्रांनो. आणि या सीझन 1 ला आपल्यासोबत आज जे कॅप्टन आहेत, जे टीम ओनर आहेत, उमेश किवन सरासर, ज्यांचं UK व्हॅली टेक्नॉलॉजीज आहे, यांच्याशी आपण आज बोलतोय. तर कसा एक्सपिरियन्स तुमचा या मॅचेस? खूपच छान. याच्यामध्ये काय असतं का आपण रोज रुटीन मध्ये असतो, रुटीन मधून काहीतरी बाहेर येऊन आपण जेव्हा एक आनंद घेतो तेव्हा त्याचा रिफ्लेक्शन आपल्याला बिझनेस मध्ये दिसणार असतो. आणि LVB हा नक्कीच त्याच्यासाठी कार्यरत आहे. नेटवर्किंग अँड ऑल. या नेटवर्किंग करताना बरेच मेंबर्स असे का जे पहिल्यांदा दिसले आणि त्यांच्यासोबत खूपच घनिष्ठ अशी बॉन्ड झालेले आहेत. एक खूपच चांगला एक्सपिरियन्स आज मिळतोय आपल्याला. सर, UK व्हॅली एक्झॅक्टली काय करतं आमच्या दर्शकांना जरा सांगा. ओके, UK व्हॅली टेक्नॉलॉजीज बेसिकली 2 पार्ट मध्ये डिवाइड आहे. UK व्हॅली आणि ग्रोथ व्हॅली. त्याच्यामध्ये LVB मध्ये स्पेसिफिकली आम्ही डिजिटल मार्केटिंग ही सर्व्हिस साठी एनरोल आहोत. त्याच्यामध्ये आम्ही परफॉर्मन्स मार्केटिंग ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. म्हणजे फनल डिझाईन केली जाते आणि त्या फनल प्रमाणे तुमच्यासाठी ऍडव्हर्टाइजमेंट्स केल्या जातात. म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम तुमचं एक स्पेसिफिक काहीतरी अचिव्हमेंट करायची असेल, फक्त त्याच्यावरतीच आम्ही काम करतो, rather than doing all the social media activities. खूप स्पेसिफिक आहोत परफॉर्मन्स मार्केटिंग मध्ये. अँड इन UK व्हॅली वी डील्स इन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, कस्टमाइज सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, ॲप डेव्हलपमेंट. आमचा मॅक्झिमम बिझनेस हा दुबई आणि कॅनडा या 2 कंट्रीज मधून येतो. सर, तुम्ही तुमची टीम पण ओन करताय आणि तुमच्या टीमचं नाव आहे LV अव्हेंजर्स. आतापर्यंतचा परफॉर्मन्स कसा होता? आतापर्यंतचा परफॉर्मन्स असा खूप काही छान नव्हता. इट्स गेम आणि त्याच्यामध्ये बऱ्याच आता 3 मॅचेस ज्या झाल्या, 3 टीम खूप तगड्या होत्या आमच्यासोबत. लेट्स सी नेक्स्ट 4 मॅचेस मध्ये आम्ही मुंबई इंडियन्स आहोत. क्या बात. बाद में एंट्री करते हैं. LVB नाशिकने हा जो उपक्रम सुरू केलाय, यामध्ये खरं जर विचार केला तर तुमच्यासारखे माझ्यासारखे बरेचसे जे नवयुवक किंवा नवउद्योजक आहेत, ते त्यांच्या कामात जास्त फोकस्ड आहेत, परंतु त्यांच्या हेल्थकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही, त्यांच्या स्पोर्ट्स स्पिरिटकडे त्यांना लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. आणि म्हणून कुठेतरी हा LVB ने जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, याबद्दल तुमचं काय मत? डे टू डे रुटीन लाईफ मध्ये आपण आपल्या बिझनेस मध्ये स्पेसिफिक हे असतो, सकाळी 9 ते रात्री 12 कधी वाजतात आपल्यालाच कळत नसतं. ओके, आणि त्याच्यातून बऱ्याच वेळेस असा विचार येतो की आपण टीम सोबत जाऊया, फॅमिली सोबत जाऊया, कुठेतरी टर्फ बुक करूया, पण कधीच होत नाही. म्हणजे आपण महिन्याभरापूर्वी जरी प्लॅनिंग करू ना तरी होणार नाही. कुठेतरी एवढी गॅदरिंग जेव्हा होते, इथे सगळ्यात अगोदर मी टीम घेतली किंवा मी खेळायला आलो, याच्या मागचा उद्देश काय होता का LVBचे सगळे मेंबर्स येणार आहेत, बिझनेस मिळेल या माइंडसेटने आपण पहिले विचार करतो आणि मग त्याच्यासोबत हे होऊन जातं. ते रेग्युलर होत नाही. मला असं वाटतं का असे इव्हेंट्स होतील तर त्याच्यामुळे अजून कनेक्टिव्हिटी वाढते, बॉन्डिंग वाढते आणि बिझनेस एक्सचेंज होतो. तर आम्ही बघतोय की तुमच्या सोबत तुमची फॅमिली पण आलेली आहे. Correct. काय मोठं आहे? ऍक्च्युली माझी फॅमिली पण बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व आहेच. तशी फॅमिलीला आणण्याचा मागचा उद्देश हा होता का बऱ्याच लोकांची पण फॅमिली आलेली आहे. तो कसं होतं का मी आणि तुम्ही फ्रेंड्स आहात. वाईफ शुड नॉट बी ओनली द किचन. जर ती इथे येईल तर त्यांचेही बॉन्ड्स क्रिएट होतात, काही बिझनेस एक्सचेंज होऊ शकतो नंतर. ठीक आहे, बिझनेस इज सेकंडरी, बट ओळख निर्माण होते आणि पुढे अजून आपले संबंध घनिष्ठ होत जातात. ज्यावेळेस मॅच सगळ्या संपन्न होतील आणि त्यानंतर कुणीतरी एक जिंकणारे, कुणीतरी एक हरणारे, Correct. दोन्ही टीमला तुम्ही काय सांगाल? ते चांगले खेळलेत. आज का दिन उनका था, उसमें हम रहेंगे तो बहुत अच्छा रहेगा. क्या बात आहे. सो मित्रांनो, हे होते आपल्यासोबत UK व्हॅली टेक्नॉलॉजीचे उमेश किवन सरासर. यांची टीम आहे, यांची टीम खूप चांगल्या पद्धतीने खेळली आहे, परंतु बघायचं हे की कप हे घेऊन जातात की हे कोणाला देत आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू.